दीगर शहर सहित आसपास के ग्रामीण क्षेत्रों में बार बार बिजली आपूर्ति बाधित होने से नागरिकों को भारी परेशानी का सामना करना पड़ रहा है। लगातार हो रही बिजली कटौती से आम जनजीवन प्रभावित हो रहा है। इसी समस्या को लेकर आम ही दिग्रसकर संगठन के पदाधिकारियों ने बिजली वितरण विभाग के अभियंता को ज्ञापन सौंपा और नियमित बिजली आपूर्ति की मांग की। मेंटेनन्ससाठी ट्री मेंटेनन्ससाठी आहे, म्हणजे ट्री कटिंगसाठी माणसं गेलेले आहे, कधी वेगळं काहीतरी मेंटेनन्स चालू राहते। म्हणजे प्रत्येक वेळी मेंटेनन्स म्हणजे वर्षभर मेंटेनन्स, अख्खा उन्हाळा चालला गेला हो। जवळही लोक आता आहे, धोंड्याचा महिना या नाही लागले तुमचं गाव बोगस आहे म्हणते, 100 वेळा लाईन चालली म्हणते तुमच्या गावात, या नाही लागले लोक, अशी अवस्था करून ठेवली। त्या वाणी साहेबाजवळ जातो, खराब डक तोंड घेऊन त्यांच्या समस्या सांगते आम्हाला। वाणी साहेबाचा धिक्कार असो। एवढं आम्हाला सांगा की आम्ही आमच्या समस्या तुमच्याजवळ मांडून राहिलो, तुम्ही तुमच्या समस्या आमच्याजवळ मांडता की आमच्याजवळ इंजिनियर नाही, हे नाही ते नाही। अरे तर मग तुम्ही तुमच्या एक्झिक्युटिव्ह डेप्युटी जवळ जा, त्यांना सांगा की आमच्याकडे इंजिनियर नाही, आमदार आहे, खासदार आहे, त्यांच्याजवळ जा। तुम्ही आम्हाला सांगता की अशी अशी समस्या आहे। बघा, काल रात्री जिथं 25-30 जणांचा मॉब जमला होता आणि त्याच्यातल्या एखाद्याने कुणी दगडगोटा मारला, धावपळ झाली आणि याच्या पहिलेचा रेकॉर्ड आहे MSCBचा आणि दिग्रसचा, इतिहास काढून बघा। आणि दिग्रसकर नागरिक त्यांचा आता संयम तुटत चाललेला आहे। हे सगळे जनप्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ता याच्यासाठी इथं शेवटची चेतावणी देण्यासाठी आलेले आहे की बस आता जनतेला आम्ही नाही रोखू शकत। आत्तापर्यंत आम्ही त्यांचा म्हणजे संयमाचा अंत पाहू नका MSCB विभागाने, एवढीच कळकळीची विनंती करतो। यहाँ पर आमी दिग्रसकर संगठना के बैनर तले समाज के हित में काम करते हैं। पिछले कुछ दिनों से हमें ये महसूस हो रहा था कि MSCB जिनकी जिम्मेदारी बनती है कि वो हम लोगों को पैसा लेकर सही सुविधा उपलब्ध कराए, लेकिन हमारी बदनसीबी ये है कि भरपूर पैसे देने के बाद आम जनता को MSCB कुछ भी जो सुविधा होती है वो मुहैया करा नहीं पा रही थी। आज हम लोग ऑफिस में आए, हमारी बदनसीबी ये है कि ना यहाँ पे शहर अभियंता है ना उप अभियंता है। हम लोगों ने ग्रामीण अभियंता को हमारा निवेदन दिया है और उनसे गुजारिश की है कि जितनी जल्दी हो सके आपका जो भी काम है लाइन पर लाइए, वरना जनता में जो उद्रेक होने वाला है उसका अंत आपको बिल्कुल देखने को मिलेगा।